नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. एस टी महामंडळ भरतीच्या 17,472 पदासाठी घोटाळा पहिल्यापासून चालू झालेला आहे. आता यामध्ये नवीन रॅकेट ओपन होत आहे. मी तुम्हाला डे 1 पासून जेव्हा भरती नव्हती तेव्हापासून मी सांगितलं होतं की हो या भरतीमध्ये जर ही कंत्राटी भरती आली तर यामध्ये कशा पद्धतीचे घोटाळे होणार हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. आता फक्त हे एक तथ्य आपल्या समोर आलेलं आहे. तत्पूर्वी पहा, आपली एस टी महामंडळाची ही कंत्राटी ड्रायव्हरची भरती असू द्या किंवा बेस्ट कंडक्टर भरती असू द्या, याच्यासाठी आपली ही स्पेशल बॅच आहे. एस टी महामंडळाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. यामध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 90% 90 नाही 70% अभ्यासक्रम जो आहे तर तो तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे. सध्या सगळ्या विषयाच्या रेकॉर्डिंग ज्या आहेत तर त्या तयार करणं चालू आहेत. ठीक आहे. आणि आपले जे एस टी महामंडळाचे लेक्चर आहे तर ते ऑनलाईन होणार आहे, लाईव्ह होणार आहे ॲप्लिकेशनमध्ये. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि 7066-155 या नंबरवर तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर बॅच असेल, या फक्त एस टी भरती बॅच टाका किंवा बेस्ट बॅच टाका. तुम्हाला हीच बॅच आहे बेस्टसाठी पण आणि याच्यासाठी पण. चला पाहूया आता आपली ही जी बातमी आहे. 8,000 एस टीच्या नोकरीचा सौदा. तसंही सरकारनं आपला सौदाच केलेला आहे. मग आता 8,000 रुपये द्या आणि एस टी नोकरीचा सौदा. 8,000 रुपये, 10 रुपये पडले आपले तर 10 वेळेस विचार करतो आपण. आणि जर अशा पद्धतीने 8,000 रुपये घेऊन विद्यार्थ्यांना जर नोकरीचा आमिष दाखवला जात असेल, कागदपत्राचा फक्त तुम्हाला एक वेढा टाकला जात असेल आणि नंतर मग ती कंपनी त्यांचं ऑफिस काय आहे ते फरार होतं. पहा आता ही कुठली घटना आहे. जे पूर्व कमेंट करायचे ना स्कायवाले जे करायचेत ना, हा त्यांच्यासाठी आहे. पहा मानेवाड्यातील सिंगल रूम कार्यालयातील वाहक भरतीचा गोरखधंदा. ठीक आहे. स्काय मॅनपॉवर OPC प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मानेवाडा सिमेंट रोड येथील येथे रक्षक सुपर बाजाराच्या बाजूला बिल्डिंगमधील पहिल्या माळ्यावरील एका रूममध्ये कार्यालय सुरू करून एस टी महामंडळातील वाहक भरतीच्या नावाखाली शेकडो युवक आणि युवतीचे अर्ज भरून घेतले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे कथित भरतीची एस टी महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनाच कोणतीही माहिती नाही आहे. म्हणजे एस टी महामंडळाचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती नाही की बाबा अशी भरती सुरू झालेली आहे आणि यांनी बाहेरच्या बाहेर यांचं दुकान मांडून गोरखधंदा सुरू केलेला आहे. एका विद्यार्थ्याकडून 8,000 केलेले आहेत आणि जवळपास मला वाटतं काहीतरी 7,500 पोरांनी पैसे जे आहेत आपल्या घामाची कष्टाची मेहनतीची जी कमाई आहे तर ती अशा चोर लोकांच्या हातात केलेली आहे. हे पहा असे सर्टिफिकेट वगैरे अशा महिला पण ठेवलेल्या आहे. पदभरतीची माहिती देताना तरुणी पैसे ऑनलाईन जमा करतात. ठीक आहे. उमेदवाराकडून 8,000 रुपये ऑनलाईन जमा करून घेतले जात असून 3 वर्ष करार तत्वावर सेवा केल्यानंतर महामंडळात कायमस्वरूपी नोकरीची हमी दिली जात असल्याचेही समोर झालेलं आहे. पहा 3 वर्ष तुम्हाला काम करायचं आहे. 3 वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला परमनंट होईल असं सुद्धा आमिष दिलं जातं. हे 3 वर्षानंतर सोपं नाही आहे एवढं लगेच परमनंट होणं. त्यासाठी मी वारंवार म्हटलेलं आहे की तुम्ही आता सध्या फक्त नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. सध्या ऑफिशियल काहीही कन्फर्मेशन माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे. कंपन्या ज्या आहेत तर त्या सिलेक्ट झालेल्या आहे. पण आता हे जे एस टी महामंडळाच्या जागा आहे तर त्याचं काय म्हणतात की वाटाघाटी चालू आहे. तर त्यामध्ये एस टी महामंडळाचा हा जो मेगा भरतीचा हा जो प्रोजेक्ट आहे तर हा सध्या पुढे ढकललेला नाही आहे किंवा कुठं अटकलेला आहे हे कळायला मला मार्ग नाही. त्यामुळे मी तुमच्यासमोर काही अपडेट आणलेलं नाही आहे. पहा आता याच्यामध्ये हे पहा पोरांचे सर्टिफिकेट वगैरे जे आहेत ना तर त्या अशा पद्धतीने जमा करून घेत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सध्या कुठलीही सरळ सेवा भरती सुरू नाही आहे. सरळ सेवा नाही आहे, कंत्राटी आहे. सरळ सेवा कुठं आहे? मुंबईची बेस्ट विभागाची भरती आहे. एस टी महामंडळाने कुठल्याही कंपनीसोबत करार केलेला नाही. त्यामुळे एस टी महामंडळात वाहक पदासाठी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कोणी फसवणूक करीत असेल तर अशा व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नका. ठीक आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे कोणताही व्यक्ती जर तुम्हाला पैसे मागत असेल, ठीक आहे, आपण प्रशासकीय कारवाई त्यांच्यावर करायची तर ती नंतर करूच. पण सदर गोष्ट इतर विद्यार्थी त्याला बळी पडू नये म्हणून माझ्यापर्यंत पोहोचवा. आपला जो नंबर आहे त्यावरती पोहोचवा. ठीक आहे. ही सगळी भरती जी आहे तर सगळ्यांना समान चान्स मिळाला पाहिजे आणि याच्यासाठीच आपण पहिल्यापासून आपण काम करत आलेलो आहे. ही बातमी तुम्हाला मी टेलिग्रामला किंवा आपल्या याला चालवणारच म्हणजे देणारच आहे. परत 8,000 एस टी नोकरीचा सौदा ही देखील आहे. नोकरीसाठी अर्ज करायचे आहेत असं सांगून अधिकृत भरती की बेरोजगारांची फसवणूक. एस टी महामंडळाच्या नावाने भरती सुरू असल्याचा दावा केला जात होता. पहा आपले ज्यावेळेस फॉर्म होते ना तर त्यावेळेस त्या फॉर्मवरती लिहिलं होतं एस टी महामंडळ भरती. तर त्याच दिवशी मला
एका सभ्य एस टी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत तर त्यांनी सांगितलं की सर तुम्ही एस टी महामंडळाचं नाव नका टाकू. तर मग आपण एस टी भरती उमेदवारी अर्ज टाकला होता. पहा, उमेदवारी अर्ज टाकला होता. ठीक आहे, तर तुमचे जे कागदपत्र आहेत तर ते आहेच आपल्याकडे. पण असे जर कागदपत्राची यादी जर मी पब्लिश केली तर हे लोक तुम्हाला डायरेक्ट फोन करून तुम्हाला परेशान करतील. म्हणून मी ती यादी आत्तापर्यंत डिस्क्लोज केलेली नाही. व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला जरी टाकली, ठीक आहे, तुम्ही एका चांगले आहे, पण दुसरे चोर भामटे जर का समजा ग्रुपमध्ये असतील आणि त्यांनी जर समजा ही यादी जर डिस्क्लोज केली तर प्रॉब्लेम येऊ शकतील. म्हणून मी तुमची यादी जी आहे तर ती सांभाळून ठेवलेली आहे. ज्या दिवशी ही काय म्हणताल की नेमकं कळेल आपल्याला किंवा कोणते कंत्राटदार आलेले आहे, त्यानंतर सढळ असताना किंवा स्वतः मी काय म्हणताल की पुढाकार घेऊन आपले जेवढे विद्यार्थी आहे, मी आज तुम्हाला परत वचन देतो, अगोदर जे दिलेलं आहे त्याचेच मी पुनरावृत्ती करतो की 1000 पोरं आपले लावल्या जातील म्हणजे जातील. ठीक आहे, पण त्यासाठी सर्वांना म्हणजे एक चांगल्या पद्धतीचेच फक्त काय आहे की फेअर चान्स मिळायला पाहिजे, सर्वांना फेअर चान्स मिळायला पाहिजे. ठीक आहे, एवढं आहे की फक्त आपले जे कंत्राटदार आहे पहिल्यापासून आपल्या याच्यात आहे, तुमचे कागदपत्र वगैरे, तुमचं ड्रायव्हिंग टेस्ट वगैरे सगळं काही असेल ना, एकही रुपया तुम्हाला भरायची गरज पडणार नाही आणि तुमची नोकरी जी आहे तर ती होऊ शकते. ऑफकोर्स यामध्ये काही प्रशासनाची जी खर्च आहे, जसं की ट्रेनिंगचा खर्च असेल किंवा पुण्याच्या भोसरीचा असेल किंवा 7 दिवस जे चालणार असेल तो काय नॉमिनल खर्च असेल तो तर जगजाहीर त्या GR नुसार किंवा त्यांच्या याच्यानुसार तर येईलच समोर. ठीक आहे, आशा करतो अशा या जे रॅकेट आहे यापासून तुम्ही थोडंसं सावध राहा. ठीक आहे, असं जर काही तुमच्या आजूबाजूला दिसलं तर मला नक्की यावरती माहिती पुरवा. आपण सर्व विद्यार्थ्यांना जनजागृतीसाठी आपण अशा पद्धतीचं आपण व्हिडिओ घेऊ आणि सदरी काही असं जर होत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई देखील करायचं आपण मागं पुढं पाहणार नाही. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.